खरोखर शानदार असा हा शुभारंभ पर्व पहिलं दिवस दुसऱ्याचा या ठिकाणी आपण पाहतोय तो ओबी ईगल्स आणि व्हीटी टायगर्स महाड अर्थात भरत शेठ गोगावले विकास गोगावले यांचा हा संघ तर त्यांना तेवढाच तोलामोलाचा असलेला हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय प्रसाद दादा भोईर आणि ओजस पाटील. दहा कबड्डी, 9 कबड्डी, 8 कबड्डी, 7 कबड्डी, 6 कबड्डी, 5 कबड्डी, 4 कबड्डी, 3 कबड्डी, 2 कबड्डी, 1 कबड्डी, खेळ कबड्डी. खऱ्या अर्थानं पहिला दिवस दुसऱ्याचा पहिला सामना या ठिकाणी आपण सुरू झालेला पाहतोय. पहिल्याच ओबी ईगल्सचा 1 नंबर बनियान केलेला केतन हरवले. Four, three, 2. 1 point. OB Eagles, just number 11 out.
कालच्या स्पर्धेमध्ये जो ज्यांनी प्रेक्षकांची मनं रिझवली तो खऱ्या अर्थानं अनुराग सिंग. विजय टायगर्सचं प्रतिनिधित्व करणारा अनुराग सिंग या ठिकाणी. आणि आता पुन्हा एकदा चपळतेने दोन गडी 2 गुण प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. पाहूया त्याला प्रत्युत्तर देतोय तो 2 points. VG Tigers, just number 4 and 30 now. ऋतुराज पाटील, जे हनुमानचरी संघाचा ऋतुराज पाटील. ओपी ईगल्स या संघाचं या ठिकाणी नेतृत्व करतोय. विजय टायगर्स 5 गुण, ओपी ईगल्स 2 गुण. काहीसे मनाचे आडाखे बांधलेत आणि रिक्त असते परतलाय. पाहूया पुन्हा एकदा 2 विरुद्ध 1 अनुराग सिंग विरुद्ध ओपी ईगल्स. आता मात्र या ठिकाणी काहीतरी इतिहास घडतोय असं वाटतं. इथे 2 विरुद्ध 1 सामना. पाहूया प्रेक्षकांची मनं रिझवतोय. झटापट या ठिकाणी आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं सुपर टॅकल, पहिली सुपर टॅकल. सन्मान, कबड्डीचा अभिमान रायगडचा. अर्थात या दिवस दुसऱ्याचा पहिला सुपर टॅकल या ठिकाणी ठरलाय तो विजय टायगर्स संघाचा अनुराग सिंग आणि ओपी ईगल्स संघाने त्याला खऱ्या अर्थानं नवीन नियमावलीनुसार खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय. आणि मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा एक अतिशय चांगला चमत्कार या ठिकाणी केतन खरिवलेने घडवलाय. पुन्हा एकदा आपल्या संघाला अतिशय चांगलं जीवदान दिलंय एका चढाईमध्ये. पहिला 3 झाला. 3 11 6. माफ करा राज 3 पाटील. points. OP Eagles, 3 11 6. Out. राजकिशोर पाटील, माफ करा राज पाटील. खरोखर एक अतिशय सुंदर अशी खोलवर चढाई करून आपल्या संघाला पहिला सुपर रेड या ठिकाणी ठरली आहे. Intercept, 1 point. VG Tigers, just number 7 out. आपली कालची छोटी बच्चे कंपनी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आपलं स्वागत. कालची खऱ्या अर्थानं चीअर लीडर बच्चे कंपनी रायगड कबड्डी लीगच्या निमित्ताने या ठिकाणी आपण येत आहे. कबड्डीच्या सामन्याचा आस्वाद घेत आहे. आपलं पण या स्पर्धेसाठी मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा राज पाटील या ठिकाणी परत आडके बांधलोय प्रत्युत्तर देतोय. 7 6 5 4 3 2 1. मी खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनला मनापासून धन्यवाद देईन. त्याचे खरोखर आभार मानेन. एक अतिशय सुंदर दर्जेदार अशी कबड्डीची मेजवानी आपण या जिल्ह्याला देत आहे, ज्याचं अनुकरण केवळ हा जिल्हाच नव्हे, जिल्ह्यातली प्रत्येक संघ नव्हे तर राज्यातील या देशातली प्रत्येक संघाने घ्यावी. कारण शिस्त कशी असावी. काल ज्याप्रमाणे या ठिकाणी निर्णय झाला, बरोबर 4 वाजता आपल्याला सामने सुरू करायचे आहेत. 4 Sound control, VG Tigers. दुसऱ्या दिवसाचा पहिला खऱ्या अर्थानं हा दुसरा सामना होईल. MD वॉरियर्स आणि पेन वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी, संघ व्यवस्थापकांनी याची नोंद घ्या.
अनुराग सिंग. अनुराग सिंग यांचं क्षेत्ररक्षण भेदण्यामध्ये चक्रव्यूहामध्ये या ठिकाणी मात्र अडकलाय तो. 9, 8, 7, खरोखर 6, त्याचा मनापासून 5, 4, डोअर डायमध्ये पहिला प्राप्त केला आणि बघता बघता या ठिकाणी लोणाचा बोजा पडलाय तो मात्र विजय टायगर्स संघावरती. विजय टायगर्स संघ ओपी ईगल्स 15, विजय टायगर्स 9. ओपी ईगल्सच्या मैदानात गेलाय तो विजय टायगर्सचा अनुराग सिंग. डावीकडून चढाई करतोय. चढाई करत असताना पाहूया मनाशी काही आडाखे बांधतोय आणि आपला संघ काहीसा गुणांनी पिछाडीवर यायची त्याला खात्री आहे. मनाशी खुणगाठ बांधून त्याला प्रत्युत्तर देतोय तो मला वाटतं पारस शिर्के. पारस शिर्के Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Ten, 9, 8, 7.
9. 10, 9, 8. Ten, 9, 8, 7. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. गौरव पाटील सेल्फ आउट झालाय, पण थोडासा जायबंदी या ठिकाणी झालेला दिसतोय. मित्रांनो, कबड्डी हा खेळच मुळात असा आहे, जर दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात खेळत असेल, दोन्ही प्रतिस्पर्धी संघातले खेळाडू एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात, पण एखादा जर जायबंदी झाला तर मात्र मदतीचा सगळ्यात पुढचा हात असतो तो आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा. तो सुद्धा आपल्यासारखाच एक खेळाडू आहे आणि त्याला झालेली दुखापत ही संघाची दुखापत असते, ही स्वतःवरती आलेली दुखापत असते आणि म्हणून मदतीचा सगळ्यात पुढे हात करणारा असतो तो प्रतिस्पर्धी संघ. आपण कबड्डीचं खऱ्या अर्थानं जे यथार्थ वर्णन केलंय, Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. राज पाटील आपला संघ काहीशा गुणांनी थोडासा पिछाडीवर आहे, याची मनाची गुणगाठ बंद आणि खोलवर चढाई करतोय, परंतु कुठल्याही प्रकारचे यश न घेता तो रिक्त असते परततोय. त्याला प्रत्युत्तर देतोय अनुराग सिंग सुद्धा एक अतिशय गुणी असा खेळाडू. कालपासून आपण अनेक रसिक प्रेक्षकांची ज्यांनी मनं रिझवली, खोलवर चढाई करण्यात अतिशय पटाईत आपल्या संघाला सुस्थितीत नेण्यासाठी मनाची आडाखे बांधतोय आणि आता मात्र 10, 9, 8, 7, 6,
चेतन ठरविले ठरविलेला त्यांनी आउट केले. तर अदनान नवसेकरचं खरोखर मनापासून कौतुक आहे. हाताने गडी मारण्याचा उजव्या कोपऱ्यात आणि आता या ठिकाणी त्याला पुन्हा एकदा अतिशय चांगलं चितपट केलंय. ते संकेत मात्रे अँकल होल्ड खरोखर लाजबाब अशी ही पकड या ठिकाणी आपण पाहिली. पुन्हा एकदा जयेश गावण सुद्धा पुन्हा चढाया करतोय. आता सामना या ठिकाणी दिसतोय तो 3-1 अर्थात सुपर टॅकलचा या ठिकाणी संधी या ठिकाणी आपल्याला ओपी ईगल्सला पाहायला मिळते. पाहूया ओपी ईगल्स. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. आणि आता या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा राज पाटील यशस्वी होताना दिसतोय. एका चढाईमध्ये 2 गुण प्राप्त केलेत आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा उत्कंठा वाढवणारा हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. 24 विरुद्ध 27. Number 9 in 11 out. मित्रांनो कालपासून आपण पाहतोय या ठिकाणी या खऱ्या स्पर्धेचा जो आत्मा असतो तो अर्थात पंचांना सुद्धा अतिशय चांगलं ट्रेनिंग त्यांनी कशा प्रकारे गडी बाद करावा, बाद झाल्यानंतर त्याला बाहेर कसं करावं आणि अतिशय सुंदर असं हे आपण हाच संदेश वारंवार आपण मी या ठिकाणी सांगतोय की सर्व संघांनी याचं अनुकरण करावं. तो म्हणजे या स्पर्धेच्या छोट्या गोष्टी आपण पाहत राज पाटील विरुद्ध अनुराग सिंग या ठिकाणी अनुराग सिंग मात्र चढाई करून जातोय. डू और डाय विजय टायगर्स. डू और डाय करो या मरो. अनुराग सिंग आपला सर्वस्व या ठिकाणी पणाला लावतोय. आपला संघ काही सुस्थितीत आहे याची त्याच्या मनाची खुणगाठ आहे, परंतु करो या मरोसाठी आणि या ठिकाणी खरोखर अतिशय चांगली अशी ही लाजबाब चढाई होती, परंतु ओपी ईगल्सच्या चपळ क्षेत्ररक्षणापुढे मात्र त्याची डाळ शिजली नाही. खऱ्या अर्थानं राज पाटील पुन्हा एकदा वारंवार चढाई करताना या ठिकाणी आपण पाहतोय. सामना सुरू होतोय, सामना रंगतोय तो 4-1. पुन्हा एकदा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा, प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा, प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा या ठिकाणी क्षण आपण पाहतोय. आणि इथे मात्र राज पाटीलची चढाई आपण पाहतोय, परंतु चतुर अशा क्षेपणास्त्रापुढे, क्षेत्ररक्षणापुढे मात्र राज पाटीलला या ठिकाणी आउट केलेलं पाहतोय. आणि स्कोर आहे तो 25 विरुद्ध 28. ओपी ईगल 25 तर विजय टायगर 28. तर शार्दुल पाटील सुद्धा एक अतिशय गुणी खेळाडू, मूर्ती लहान पण कीर्तिमान. आणि आता या ठिकाणी पुन्हा एकदा यशस्वी झालाय. थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते तो ओपी ईगल संघाकडून. तर खरोखर लाजवाबाची ही पकड या ठिकाणी पाहायला मिळते. परत एकदा तो पकड करतोय तो संकेत मात्रेनी या ठिकाणी केलेली पकड खरोखर लाजवाबाची ही पकड. 3 विरुद्ध 1. आणि आता या ठिकाणी मात्र 3 विरुद्ध 1 आणि बघता 2 गडी या ठिकाणी मात्र गुण मात्र प्राप्त केले. तो जयेश गावण सुद्धा खरोखर एक
आपल्याला पाहतोय तो अजय मोरे. अजय मोरे खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. अतिशय चपळ, चंचल, चतुरस्र खेळाच्या जोरावर ज्यांनी अनेक मैदानं गाजवली तो अजय मोरे या स्पर्धेमध्ये ओपी ईगल्स या संघाचं नेतृत्व करतोय. पाहूया 8, 7, 6, 5. गुण मात्र त्यांनी या ठिकाणी प्राप्त केले दिसतोय. बोनस अधिक 1, बोनस अधिक 1. खरोखर पुन्हा एकदा आपल्या संघाला Time out. OP Eagles. या ठिकाणी त्यांनी जीवदान दिले ते अदनान औसेकर. पाहूया आता 2 विरुद्ध 7 गड्यांना झुंज द्यावं या मैदानी लढतो एक गडी. जनामनात नाद घुमतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी. 1 विरुद्ध 7 असताना आपल्याला 1 बोनस अधिक 1 गड्याला जीवदान दिलं. अर्थात 1 गडी आउट होतो म्हणजे 1 गडी इन होतो. कबड्डीचा हा वेगळा नियम असतो. जो मरतो तो जिवंत होतो. खऱ्या अर्थानं एक अतिशय लाजबाबाचा हा खेळ, मनाचा वेध घेणारा हा खेळ. या ठिकाणी समोर गॅलरीत बसलेले आमचे छोटे प्रेक्षक, आपल्या चेहऱ्याची आम्ही वाट बघतोय आणि या ठिकाणी मात्र इतिहास घडतोय की काय अशा पद्धतीने. पण जयेशनी मला मात्र वाटतं 2 अधिक 2 असे 4 या ठिकाणी खरोखर प्रेक्षकांची मनोरंजली ती जयेशनी. पाहूया राज पाटील, नाही मला वाटतं अजय मोरे पुन्हा एकदा. स्कोर प्लीज अपडेट. अजय मोरे पुन्हा एकदा आपला संघ काहीच्या पिछाडीवर आहे. याची मनाची खुणगाट बनली आणि खोलवर चढाई करतोय. मनाची आडाकी बांधतोय, रिक्त असते परततोय. तर त्याला प्रत्युत्तर देतोय तो शार्दुल पाटील. शार्दुल पाटीलला या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा त्यांनी एक गुण प्राप्त केलाय. तो आदित्य मोरेला या ठिकाणी त्यांनी बाद केलाय. तर राज पाटील पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय राज पाटील. खऱ्या अर्थानं मनाचा काळजाचा ठोका चुकणारा आणि पाहूया या ठिकाणी मात्र झटापट होते. 3 नंबरची बनियान परिधान केलेला जयेश गावण खऱ्या अर्थानं अष्टपैलू खेळाडू. एक अतिशय चांगली अशी अँकल, एक सुंदर अशी पकड या ठिकाणी आपल्याला जयेश गावणची पाहतोय. चढाई पण करतोय आणि या ठिकाणी पकड सुद्धा करतोय. अष्टपैलू खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला पाहतोय. शेवटच्या 3 मिनिटांचा या ठिकाणी पंचांचा इशारा. पाहूया अनुराग सिंग. खरं तर 27 विरुद्ध 36. मित्रांनो आपल्याला या स्पर्धेतला नियम माहिती असेल. 7 पेक्षा कमी जर गुण 7 पेक्षा कमी जर गुण या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाचे असतील त्या संघाला 1 गुणाचा बोनस दिला जातो. याची दोन्ही संघांनी OP Eagles. Number 12 out. 12 in. 13 out. Hit. Time out. VG Tigers. टाइमआउट अर्थात त्रुटीत काळाचा अवलंब या ठिकाणी केला जातोय तो ओपी ईगल्स संघाकडून. अर्थात त्रुटीत काळ आपला संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक सचिन भोईर आणि सुमित शिर्के यांच्या काहीशा गुजगोष्टी या ठिकाणी पाहतोय, कान गोष्टी ऐकतोय. आपल्या संघाला काय याचा एक मनाची आडाखा बांधतोय. आणि पुन्हा एकदा येतोय तो अजय मोरे. या अगोदरच्या चढाईमध्ये त्यांनी एक बोनस अधिक 1 पॉइंट अशा प्रकारे अजय या ठिकाणी मात्र यशस्वी होताना पाहतोय. 1 गुण त्यांनी प्राप्त केलाय 6 नंबरचा. अर्थात शार्दुल पाटील पुन्हा एकदा चढाई घेऊन जातोय तो. शेवटच्या 2 मिनिटांचा पंचांचा इशारा. पाहूया टेक्निकल टीम. आणि या ठिकाणी मात्र बाद होताना दिसतोय तो शार्दुल. तर पुन्हा एकदा चढाई घेऊन जातोय.
9, 8, 7, 6, 5, 4, 3. पुढे या ठिकाणी ओपीगर्स काही चालताना दिसत नाही आहे. जय मूर्ती काही चालताना दिसत नाही आहे. पाहूया आपण चढाई घेऊन जातोय तो जयेश. या स्पर्धेमध्ये सातत्याने आज या पहिल्या सामन्यामध्ये अर्थात सन्मान कबड्डीचा अभिमान रायगडचा या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्याचं या ठिकाणी शेवटचं काहीसे क्षण शिल्लक आहेत. 3. सुंदर अशी ही पहिली मॅच या ठिकाणी आपण पाहिली. प्रेक्षकांची मनोरी जोली. मी सर्व संघाच्या सर्व मालकांना विनंती करतो, अर्थात संदेश बाईकर, भूपेंद्र पाटील, टीम आहे एसबी फायटर, ओपी ईगल्स, प्रसाद भोईर, ओजस पाटील, समीरा चव्हाण, समीर नेरुरकर, ब्रिजेश लोहाणा, तर पेन वॉरियर्सचे वैकुंठ शेठ पाटील, विजी महाडचे ऑनरेबल मिनिस्टर भरत शेठ गोगावले, मिस्टर विकास गोगावले, आवास वाइपर से अभिजीत राणे, रंजित राणे, एबी सुपर प्लेयर से आदरणीय प्रशांत नाईक, सन्माननीय सवाई पाटील, तर एमडी वॉरियर से टीम मालक आमदार महेंद्र शेठ दळवी आणि अदिती अविराज दळवी या सर्व टीम मालकांना विनंती आहे, स्टेजवरती आपल्याला आपल्या सहकाऱ्यांसह 5 खेळाडूंना या ठिकाणी बसण्याची आपली व्यवस्था केलेली आहे. 5 जणांना खेळायची व्यवस्था केलेली आहे. आपण त्या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला, पहिला पुकार आहे एसबी फायटर, समीरा चव्हाण. तू हो सुपर रेडर, तू कधी रे डिफेंडर, तू लढ बिडू लढ आता हो रे ऑलराउंडर.